नंतर पोलीस स्टेशन का चहा पकडा. पाणी पाहिजे का? पाणी ते खाली गरम आहे मॅडम. तुम्हाला पाणी पाहिजे ना? पाणी नदीवर जाणार आहे का? हा द्यायचं. कोण घ्यायचं? पास करा. एक घ्या, पास करा. झाले का दादा? बाबा का चाय 5 रुपये में. घ्या मॅडम. नमस्कार. निसर्गप्रेमी आज वृक्ष संवर्धन दिन आणि आज या दिनी आज आपण इथे सर्व जमलेलो आहे. बदलापूर आंबेशिव गावामध्ये आपण झाडे लावण्याचा कार्यक्रम आखलेला आहे. वृक्षप्रेमी फाउंडेशन आणि कोकण युवा सेवा संस्था आणि स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरचे सर्व रुपेश कोलते आणि मी दयानंद सोनतटे, DS एंटरप्राइजेस, PF कन्सल्टंट आणि ऑनलाईन डिजिटल सेवा कल्याण या अंतर्गत आम्ही संयुक्त विद्यमाने आजची मोहीम आखलेली होती आणि तुमचा प्रतिसाद छान आम्हाला लाभलेला आहे. तर अशा याच्यामध्ये आम्ही आज उद्योजक त्या पद्धतीने धडपडत आहोत आणि याच याच्यामध्ये आज आम्हाला पाठबळ मिळालेला आहे की निसर्गाच्या सोबत आज आम्ही समाजासाठी काही देणं लागतोय. या उद्देशाने रुपेश कोलते स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरचे त्यांनी मला ही संकल्पना मांडली. तर त्यावेळेला अभि कोटकर सरांच्या आणि आपले लब्धे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर आणि DS एंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमाने आज कार्यक्रम आपला निवडलेला आहे. तर परत एकदा मी सर्वांचे हार्दिक आभार करतोय आणि पुन्हा वृक्ष संवर्धन दिनाचे आज तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. झुंजार होनी ललकार आसमानाला लावणी कपाळी माती घ्यायचे पक्षतीच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. ते पण आपले दोन शब्द जय महाराष्ट्र. मी अभि कोटकर आणि आम्ही पण जी संस्था स्थापन केली ती या संदर्भात आपण वाटचाल करतोय. पण आमचे जे मुद्दे आहेत ते थोडेसे वेगवेगळे आहेत. जसं की पर्यावरणाचं आहे, गड किल्ल्यांचं आहे, प्लस आपण मेन म्हणजे आपण एक मोटिव्ह आपण देतोय की उद्योजक बनण्यासाठी आपण प्रोत्साहित करतोय. कारण बऱ्याच वेळेला आपण बघतो की आपण फक्त नोकरीच्या मागे वळतोय, पण नोकरीपेक्षा जास्त उद्योगामध्ये तुम्ही असाल तर तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. आणि तुमच्याकडून जर तुम्ही स्वतःची स्वप्न पूर्ण करताय तर तुम्ही काहीतरी निसर्गाला देऊ शकता. जर निसर्गाकडून आपण एवढा महत्त्वाचा म्हणजे ऑक्सिजन आपण घेतोय जीवनावश्यक, कारण कोरोना काळामध्ये आपण बघितलं की ऑक्सिजनची एवढी कमतरता भासली की ऑक्सिजनमुळे इतक्या जणांचे जीव गेलेत. पण ती पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपण हे आजचा जो कार्यक्रम आपण जो आखला उपक्रम लब्धे साहेबांच्या थ्रू, तो त्याच मागचं एक आपण बोलतो की आपली रिॲक्शन काहीतरी असायला पाहिजे. तर त्यासाठी आपण ती एक छोटीशी रिॲक्शन देण्याचा प्रयत्न केला आहे त्यावरती. आणि एवढं बोलून आज वनसंवर्धन दिन सुद्धा आहे. विशेष आपण त्या दिवशी आज झाडं लावलेले आहेत. तर परत एकदा मी आज सांगतो की आजच्या दिनीच आपण संकल्प करूया आणि वनसंवर्धन आणि पर्यावरणाचा विकास करूया. थँक्यू. आजीवन पर्यावरण प्रेमी राहीन. मी भारताचा नागरिक भारतातील प्रत्येक व्यक्ती राहण्यासाठी प्रयत्नशील करीन. मी कुठल्याही प्रकारचे प्रदूषण करणार नाही, इतरांना करू देणार नाही. मी प्रदूषण मुक्तीसाठी असलेल्या कायद्याचे काटेकोरपणे पालन करीन. नवीन कायदे होण्यासाठी मी सक्रिय राहीन. मी सर्व नागरिकांमध्ये पर्यावरण प्रेमी समाज निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहून प्रदूषणाच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा संकल्प करीत आहे. मी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राज्यघटनेचा आदर करीन. जय पर्यावरण, जय हिंद, जय महाराष्ट्र.